मित्रांनो, पुन्हा एका नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे मस्त असा. आणि आजचा हा दिवस आहे गणपती विसर्जनाचा आपला असणार आहे. सो आजचा हा शेवटचा दिवस असेल ना आपल्या गावामध्ये विसर्जन करायचा. काल रात्री ऑलमोस्ट 6 वाजेपर्यंत पूर्ण नाचत होती. मी थोडं लवकर आलो, मी 3:30-4 वाजता आलो. सो येऊन लगेच दमलो होतो, तो झोपून गेलो, काही समजलं नाही. सकाळी 9 वाजता आपली पुन्हा एकदा नवीन दिवसाची तयारी करण्यामध्ये लागलो. कारण का आई आणि बहीण आज दुपारच्या एसटीने निघणार आहेत. सो त्यांच्यासाठी आपल्याला तयारी करायची होती, गाडीची व्यवस्था करायची होती, सगळं आपण करून ठेवलं आहे. आरती आता गावामध्ये चालू आहे सगळ्यांच्या, आपण ते अटेंड केलं. आणि आता आपण आलो आहे बघा ठीक आहे मिरच्या आपल्या आपल्या मिरच्यांचं झाड आहे आपल्या आवडामध्ये. तर लवंगी मिरच्यांचं झाड आहे. तर ठेचा बनवण्यासाठी स्पेशली हे मिरच्या पाठवतो आहे मुंबईला, जेणेकरून बहीण आपले ठेचा बनवून ठेवा, आल्याला गेल्या आपल्याला मग खायला मिळेल झणझणीत ठेचा. सो ते मिरच्या काढतो. बऱ्याचशा मिरच्या आलेल्या आहे ह्याच्यावरती आणि बऱ्याचशा मिरच्या मी काढल्यासुद्धा. छोट्याशा लवंगी मिरच्या एकदम. हे आपले सगळे पप्पी लोक. ते एक आहे 5 होते त्यातले. आता काल एक हरवला होता, त्याला मी शोधून आणलेला आहे. तो बसला तिथं कुडकुडतो. लवंगी मिरच्या मी परत काढून घेतो, मग भेटूया. त्यांना घरी सी ऑफ करायला जायचं आपल्याला. जल्लोष करण्यासाठीची सुरुवात झाली आहे. लेझिम वेजिम आपण सगळं तयार करून ठेवलेलं आहे. आता फक्त 16 सुरुवात व्हायची वेळ आहे. सुरुवात झालेली आहे थोडीफार, बट जोपर्यंत सगळेजण येत नाही तोपर्यंत जी एनर्जी ती येणार नाही. सुरुवात होते आता अंकोलगावच्या या गणपती बाप्पाच्या विसर्जन सोहळ्याला. आता थोड्याच वेळात सुरुवात होते. बघू शकता पाठीमागाचा आवाज येतो आपल्याला, ढोल खालू वाजायचा. आपल्या विसर्जन सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. सर्वांनी ते गणपती त्या घरातून बाहेर आणून ठेवलेले आहेत. आता ते मार्गस्थ होतील एका लाईनीत, एका स्वरात सगळेजण. स्वतः आपण तिकडे जाऊया सगळ्यात वरती, तिथून पहिला गणपती बाहेर निघेल. तर बाकी सगळे गणपती ते येतील एकत्र, तिथे जाऊया आपण. विसर्जन सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. पहिल्या घरातून आपला गणपती बाप्पा निघालेला आहे विसर्जनाच्या दिशेने. खालू बाजाच्या साथीने, गावच्या ढोलाच्या साथीने निघाला आहे बाप्पा आपल्या विसर्जनाचं. बाप्पाचं सगळीकडे आगमन झालेलं आहे. खालून त्या समोर बाजूनी आणि इकडनं सुद्धा आपला
महिला पूर्ण जोशमध्ये बाप्पाचं विसर्जन करताना या सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत. लेझिमच्या तालावरती एकदम बाप्पाचं विसर्जन केलं जातं. सर्व बाप्पा आले जातात गावाचे एकत्र या ठिकाणी. बाप्पा गणपती बाप्पा आणि गौरी मातेचं आगमन झालेलं आहे. गणपती बाप्पाचा जय जयकार. हे गणपती बाप्पाचा जय जयकार. हे आले रे आले गणपती आले. आले रे आले गणपती आले. आंबोलवाले आंबोलवाले. विसर्जन तलावाची तर पोहोचलो आता आपण इथे आंबोलगावच्या विसर्जन तलाव पाठीमागे आणि ही सगळी मंडळी आपली पाठीमागून येते विसर्जनासाठी. बाप्पाचं विसर्जन सोहळा पार पडतोय. आंबोलगावचा विसर्जन सोहळा गणपती बाप्पाला. आणि हा तलाव यावर्षी नवीन बांधलेला आहे. याच्या आपल्याला नदीवर जायला लागते हे तुम्हाला माहिती होतं. यावरून जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला नक्की माहिती आहे की आपल्याला त्यासाठी नदीवर जायला लागायचं. पण आता गावकऱ्यांनी मिळून एकत्र येऊन हा तलाव बांधलेला आहे विसर्जन तलाव. त्यामुळेच आता आपल्याला हे सर्व गणपतीचं विसर्जन करायचं आहे. गौरी गणपतीचं त्या अगोदर दिवसाच्या गणपतीचं विसर्जन सुद्धा इथेच झालं. तो आता आपल्याला इथे विसर्जन करायचं आहे. पाठीमागून सगळी मंडळी येते. गणपती बाप्पा येत आहेत. लेडीजच्या सगळ्यांनी बाप्पाचं विसर्जन सोहळा पार पडतात. बाप्पाला निरोप देण्यासाठी हे सगळे जमा झालेले आहेत आता. सर्व बाप्पा सज्ज होत आहेत. गणपती बाप्पा आणि गौरी माता स्थानपन्न झालेले आहेत. आता थोड्या वेळात आरती चालू होईल. आरती
आपला पार पडलेला आहे व्यवस्थित आणि आनंदात खूपपणे सगळेजण मजा मस्ती करतात. आता बाकीचे सगळेजण तलावामध्ये एन्जॉय करतात, उड्या मारतात. आणि हा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल शेवटपर्यंत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. अशाच नवीन नवीन व्हिडिओ घेत आपण येत असतो. सो लवकरात लवकर भेटू. आता निघायचं मुंबईला, लगेच मुंबई.